प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या 12वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील भाग 5 व्याकरण व लेखन याविषयी माहिती पाहणार आहोत. पान क्रमांक 112 वर या, पेज नंबर 112. तिथे व्याकरण व लेखन असं दिलेलं आहे. पहिला भाग व्याकरण, त्यातला पहिला घटक आहे वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर. आज आपल्याला पहिल्या प्रथम वाक्य प्रकाराविषयी माहिती पाहायची आहे, त्याच्यानंतर आपण वाक्य रूपांतर पाहूया. तर आज आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातील व्याकरणामधला वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर हा जो घटक आहे त्यापैकी वाक्य प्रकार या घटकाविषयी माहिती पाहायची आहे. विद्यार्थ्यांनो, मूळ ध्वनी असतात. हे मूळ ध्वनी त्याच्या आकारांना अक्षर असं म्हणतात. उदाहरणार्थ आपण मुळाक्षर म्हणतो अ, आ, ई किंवा क, ख, ग, त्यांना अक्षर असं म्हणतात. ही अक्षर एकत्र केल्यानंतर त्या अक्षरांचा समूह होतो, त्याला शब्द म्हणतात. तर पहिली अक्षर आणि या अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणतात. तर आपल्याला असं म्हणता येईल की विशिष्ट क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणतात. आणि हे शब्द एकत्र संघटित केले की त्याचं वाक्य तयार होतं. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की अर्थपूर्ण शब्दांच्या संघटनेला वाक्य असं म्हणतात. तर पहिली अक्षर, अक्षरांचा समूह आला की शब्द तयार होतो आणि अनेक शब्दांचा एकत्र किंवा अर्थपूर्ण संघटन केलं, त्या संघटनेला वाक्य असं म्हणतात. तर आपण मराठी भाषेत बोलताना व लिहिताना अशी अनेक प्रकारची वाक्य आपण म्हणत असतो. तर आपल्याला इथे बघता येईल पान क्रमांक 112 वर वाक्य प्रकार. आपण बोलताना लिहिताना अनेक प्रकारची वाक्य वापरतो. एकच आशय अनेक प्रकारच्या वाक्यातून सांगता येतो. तर एकच वाक्य आहे आणि त्या वाक्यातून आपल्याला अनेक असे आशय सांगता येतात. त्याने उदाहरण दिले आहे, काल खूप पाऊस पडला. हे वाक्य अनेक प्रकारे आपल्याला सांगता येईल. बघा, एक त्याने दिलेलं आहे, काल फार पाऊस पडला. हे सरळ आपण विधान केलेलं आहे, म्हणून त्याला विधानार्थी वाक्य असं म्हणतात. काल काही कमी पाऊस पडला नाही. हे विधानार्थी वाक्य आहे, परंतु नकारार्थी आहे. नेगेटिव्ह ज्याला आपण म्हणतो तो, कारण इथे नकार दाखवलेला आहे. काल काही कमी पाऊस पडला नाही. हे विधानार्थी वाक्य आहे, परंतु नकारार्थी विधानार्थी वाक्य आहे. बघा, काल काय कमी पाऊस पडला का क्वेश्चन मार्क दिल्यामुळे तो प्रश्नार्थी वाक्य आहे. काल कमी तर पाऊस पडला नाही ना, परत क्वेश्चन मार्क आलेला आहे, म्हणून ते प्रश्नार्थी वाक्य आहे. किती अफाट पाऊस पडला काल, एक्सक्लेमेटरी किंवा उद्गार चिन्ह आल्यामुळे हे उद्गारार्थी वाक्य आहे. इथे तुम्हाला बघता येईल, वाक्याच्या शेवटी जर उद्गार चिन्ह असेल तर सरळ तुम्हाला ते उद्गारार्थी वाक्य म्हणून लिहिता येईल. क्वेश्चन मार्क असला तर ते प्रश्नार्थी वाक्य येईल, कारण प्रश्नार्थी वाक्याला क्वेश्चन मार्क किंवा प्रश्नचिन्ह महत्वाचा असतो आणि उद्गारार्थी वाक्याला उद्गार चिन्ह महत्वाचं असतं. याच प्रकारे आपल्याला काही वाक्य असे पण बघता येतील. पाऊस धो धो पडला, हे आहे तुमचं विधानार्थी वाक्य. किती जोरात पडला पाऊस आणि शेवटी उद्गारार्थी चिन्ह आहे असलं, त्यामुळे ते उद्गारार्थी वाक्य होईल. पाऊस तर पडायलाच हवा, हे विधानार्थी वाक्य आहे. आणि पाऊस न पडून कसा चालेल, क्वेश्चन मार्क आहे, हे प्रश्नार्थी वाक्य आहे. त्यामुळे या वाक्यांच्या अशा अनेक विविध अशा वापरातून वाक्यांचे प्रकार निर्माण झालेले आहेत. असे वाक्याचे प्रकार हे दिलेले आहेत पान 112 वर.
वाक्याचे प्रकार आहेत आणि त्याचे दोन प्रकार दिलेले आहेत. एक आहे आशयावरून आणि भावार्थावरून आणि दुसरा आहे क्रियापदाच्या रूपावरून. तर आता वाक्य प्रकार आहेत. या वाक्य प्रकाराचे दोन प्रकार आहेत. एक आशयावरून आणि भावार्थावरून पडलेला प्रकार आणि दुसरा आहे क्रियापदाच्या रूपावरून पडलेला प्रकार. आता पहिला जो भाग आहे आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे जे प्रकार आहेत त्याचे तीन भाग आहेत किंवा तीन प्रकार आहेत. ते तीन प्रकार म्हणजे एक विधानार्थी वाक्य, दुसरं प्रश्नार्थी वाक्य आणि तिसरं उद्गारार्थी असे या वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून पडणारे प्रकार आहेत. ही वाक्ये जशी होकारार्थी असतात तशी नकारार्थी सुद्धा असतात, ज्याला आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं म्हणतो. तर सर्वप्रथम आपण बघूया की वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे जे तीन प्रकार पडलेले आहेत त्या तीन प्रकारांचा पहिला आपण अभ्यास करूया. हे तीन प्रकार म्हणजे विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य. आता पहिला एक दिलेला आहे विधानार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्यामध्ये त्याने व्याख्या दिलेली आहे. ती व्याख्या किंवा त्याचं डेफिनेशन असं आहे, ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. बघा, फक्त विधान केलेलं असतं त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. इथे एक्सक्लेमेटरी दिलं नाही किंवा उद्गार चिन्ह दिलं नाही किंवा प्रश्नार्थी वगैरे दिलं नाही. सरळ वाक्य असल्यामुळे हे वाक्य जर तुम्हाला ओळखायला सांगितलं तर ते विधानार्थी वाक्य आहे. त्याच्या खाली विधानार्थी वाक्य परंतु नकारात्मक आहे. ते कसं वाक्य होईल बघा. विटी दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही. तर हे नकारार्थी आहे. ते विधानार्थी वाक्य पण नकारार्थी आहे. तर ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. आता आणखी जर एक दोन उदाहरणं तुम्हाला घ्यायची असतील तर ती उदाहरणं अशी आहेत. हे फूल खूप सुंदर आहे. हे विधान केलेलं आहे म्हणून हे विधानार्थी वाक्य आहे. माझी शाळा मला खूप आवडते. इथे सुद्धा विधान केलं असल्यामुळे हे विधानार्थी वाक्य आहे. त्यामुळे या विधानार्थी वाक्याची जी व्याख्या आहे, डेफिनेशन आहे ती अशी, ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. तर दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. आता याची व्याख्या किंवा डेफिनेशन अशी आहे, ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतात. याचा अर्थ इथे क्वेश्चन मार्क किंवा प्रश्नचिन्ह हे गरजेचं आहे, महत्वाचं आहे, ते द्यायलाच पाहिजे. त्याशिवाय प्रश्नार्थी वाक्य होऊ शकत नाही. तर ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतात. उदाहरणार्थ, तू बाहेर केव्हा जाणार आहेस? क्वेश्चन मार्क दिलेला आहे म्हणून प्रश्न विचारल्यामुळे हे प्रश्नार्थी वाक्य आहे. तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही? हे सुद्धा प्रश्नार्थीच आहे परंतु नकारार्थी आहे. दुसरं जर उदाहरण आपल्याला घ्यायचं असेल तर हे फूल सुंदर आहे का? क्वेश्चन मार्क प्रश्न विचारल्यामुळे हे प्रश्नार्थी वाक्य आहे. आणि दुसरं, तुझी शाळा कुठे आहे? प्रश्न विचारल्यामुळे क्वेश्चन मार्क असल्यामुळे हे प्रश्नार्थी वाक्य आहे. तर त्याची डेफिनेशन थोडक्यात अशी सांगता येईल, ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. आता याचा तिसरा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. त्याची डेफिनेशन किंवा व्याख्या अशी आहे, ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. आता मनातील विशिष्ट भाव म्हणजे कुठले? अरे रे, अब ब, अरे चा,
सुंदर, फार सुंदर, किती छान असे जे भाव उत्कटपणे आपण व्यक्त करतो तेव्हा त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, किती छान आहे हे फूल आणि उद्गारार्थी चिन्ह केल्यामुळे ते उद्गारार्थी वाक्य आहे. पुढे जर आपल्याला बघायचं असेल वाक्य, किती सुंदर आहे हे फूल आणि उद्गारार्थी चिन्ह ठेवल्यामुळे ते उद्गारार्थी वाक्य आहे. किती आवडते मला माझी शाळा आणि पुढे उद्गारार्थी चिन्ह असल्यामुळे हे उद्गारार्थी वाक्य आहे. त्यामुळे याची सरळ आणि साधी सोपी व्याख्या म्हणजे ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केले जातात त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उद्गारार्थी वाक्यामध्ये एक्सक्लेमेटरी चिन्ह किंवा उद्गार चिन्ह हे महत्वाचं असतं. तर पहिला जो भाग आहे, आशयावरून आणि भावार्थावरून जे प्रकार पडले आहेत ते 3 प्रकार: विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य. आता दुसरा भाग आहे, क्रियापदाच्या रूपावरूनही वाक्याचे प्रकार पडतात आणि ते प्रकार आहेत: 1. स्वार्थी वाक्य, 2. आज्ञार्थी वाक्य, 3. विद्यार्थी वाक्य आणि 4. संकेतार्थी वाक्य. तर या क्रियापदाच्या रूपावरून जे वाक्याचे प्रकार पडतात ते 4 आहेत आणि ते 4 प्रकार आता आपल्याला पाहायचे आहे. त्यातलं पहिलं वाक्य जे आहे, हे पहिलं वाक्य आहे, हे त्याला स्वार्थी वाक्य असं म्हणतात. आता त्याची डेफिनेशन किंवा व्याख्या कशी आहे बघा. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात. आता क्रियापद जे आहे, हे क्रियापदावरून आपल्याला कुठला काळ आहे त्या काळाचा फक्त बोध होतो आणि असा जर काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य असं म्हणतात. आता इथे त्याने उदाहरण दिलेलं आहे. 1. मुले शाळेत गेली. आता गेली हे क्रियापद आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काळ समजतो, म्हणून मुले शाळेत गेली हे जे वाक्य आहे हे वाक्य स्वार्थी वाक्य आहे. खेळाडू मैदानावर सराव करतात. आता करतात हे त्याचं क्रियापद असल्यामुळे आणि त्याच्यातून काळाचा बोध होत असल्यामुळे खेळाडू मैदानावर सराव करतात हे वाक्य स्वार्थी वाक्य आहे. दुसरं जर वाक्य आपल्याला बघायची असतील तर मी दररोज शाळेत जातो. आता जातो हे क्रियापद असल्यामुळे आणि त्याच्यातून या काळाचा बोध असल्यामुळे मी दररोज शाळेत जातो हे स्वार्थी वाक्य आहे. दुसरं एक उदाहरण घेता येईल. मी पहाटे व्यायाम केला. आता केला हे क्रियापद आहे. या केला या क्रियापदावरून आपल्याला काळाचा बोध होतो, म्हणून मी पहाटे व्यायाम केला हे वाक्य स्वार्थी वाक्य आहे. म्हणून साधी सोपी व्याख्या आहे याची की ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात.